नमस्कार, मी डॉक्टर आदिती कुंटेपत्की। आज आपण गरोदरपणातील काही लसीकरणांबद्दल माहिती घेणार आहोत, म्हणजेच वॅक्सिनेशन्स इन प्रेग्नन्सी। सगळ्यात महत्त्वाची लस गरोदरपणात दिली जाते आणि ती अगदी खेड्यांमध्ये गावांमध्येही सरकारतर्फे दिली जाते, ती म्हणजे टीडॅप किंवा टीडी। ह्यातमध्ये 3 आजार म्हणजे टिटॅनस, डिफ्थेरिया व पर्ट्युसिस ह्याची बाळाला लागण होणार नाही ह्यासाठी हे डोस दिलेले असतात। तर ते डोस गरोदरपण राहिल्या पहिले डोस हे मोफत सरकारीमध्ये किंवा गावांमध्ये अंगणवाडीमध्ये वगैरेही दिले जातात। पहिला डोस हा तिसऱ्या महिन्याला घ्यावा व ते झाल्यावरती पहिला डोस झाल्यावर 4 किंवा 6 आठवड्यांनी दुसरा डोस घ्यावा। जर तुमचं आधीचं बाळ हे 2.5 ते 3 वर्षाच्या किंवा 2.5 वर्षाच्या पेक्षा कमी असेल तर तुम्ही एकच डोस घेण्याची अपेक्षा असते। त्या केसमध्ये तुम्हाला 2 डोस घ्यायला लागत नाहीत। अजून दुसरी लस म्हणजे आपण सर्व कोविड-19 हा आजार जाणता, तर त्या कोविड-19ची जी लस आहे 2 ते 3 लसी आपल्याला माहिती आहेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या, त्या ज्या शेड्यूलनुसार ती लस घेणे अगदी प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहे। तुम्ही ती लस घेऊ शकता। तुम्ही ती लस तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे। त्याचबरोबरीने अजून एक लस म्हणजे फ्लू वॅक्सिन। दर काही महिन्यांनी फ्लू, इन्फ्लुएन्झामध्ये म्युटेशन्स होऊन वेगवेगळे आजार होत असतात इन्फ्लुएन्झाचे, त्याचप्रमाणे ती लस घ्यायला प्रेग्नन्सीमध्ये अगदीच सेफ आहे। त्यामुळे तुम्ही फ्लूचे वॅक्सिन कुठल्याही तिमाहीमध्ये कुठल्याही महिन्यात घेऊ शकता। ते तुमच्या डॉक्टरच्या योग्य सल्ल्याने तुम्ही फ्लूचे वॅक्सिन घेणे अपेक्षित आहे। त्याचबरोबरीने अशा काही लसी आहेत की ज्या नॉर्मल प्रेग्नन्सीत दिल्या जात नाहीत, पण जर तुमची केस हाय रिस्क असेल, म्हणजेच उदाहरणार्थ हेपॅटायटिस बी म्हणजेच रक्तातली कावीळ, ह्याची लस जर तुम्हाला घ्यायची असेल तर ती योग्य सल्ल्याने घ्यावी। जर तुमचा हेपॅटायटिस बीचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल व तुम्ही हाय रिस्क असाल हेपॅटायटिस बीला, तर तुम्ही ती लस घ्यावी तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने, म्हणजे होणाऱ्या बाळामध्ये हेपॅटायटिस बीचा आजार होणार नाही। अधिक माहितीसाठी पत्की हॉस्पिटलला जरूर भेट द्या।